तर मग आज ना मम्मी मिसळची भाजी बनवत होती. म्हणजे उसळ पण बोलतात, कोणी मिसळ पण बोलतात त्याला. मिसळच होतं कारण नंतर पाव आणि फरसाण पप्पाने आणलं. तर मटकी, सॉरी मम्मीने मागून सांगितलं मटकी, मिक्स मटकी. तर तेल घेतलं, कांदा टाकला, टमॅटो टाकलं, हळद टाकली, तिखट टाकलं, आपलं गावचा काळा मसाला टाकला आणि ही बॉईल केलेले सगळे मिक्स मटकी होती. मिक्स चणे वगैरे काय 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 त्यात हिरवे सगळं होतं त्याच्यामध्ये. ते बॉईल केलेलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मिक्स केलं, पाणी टाकलं आणि त्याला उकळी येऊन दिली छान. मग तेल हे बघा वरती कशी तर्री आली आहे. मग त्याच्यानंतर मी रील्स काढायला रेडी झाली. म्हणजे रील्स काढायचे होते तर मग मी केस वगैरे विंचरत होती. कुर्ता घातलेला मी, केस वगैरे विंचरली आणि माझी ना वरची केसं ना एकदम न्यू ग्रोथ आली आहे ना, तर ते बरोबर नाही वाटत आहे आता. हे बघा, आणि खालचे एकदम परफेक्ट आहेत कारण मी 1 इयर अगो स्मूथनिंग केलेली ना, तसेच आहेत. तर वरचे जे आहेत ते माझे थोडे डॅमेज होत चालले. म्हणजे जास्त मला ना केस माझे गुंता होत आहेत. मग नंतर मी सिम्पल अशी वेणी घातली आणि मग रील्स वगैरे काढले. मग रात्री आईस्क्रीम खाल्लं. दादाने ब्लॅक करंटचा आईस्क्रीम मागवलेला, तो खाल्ला. मम्मी पप्पा दादा मी. आणि मग मम्मी नंतर खाली गेली डॉग्सना जेवण घेऊन. आम्ही बिल्डिंगच्या बाहेरचे जे डॉग्स आहेत ना त्यांना पण जेवण देतो. तर हे त्यांच्यासाठीच होतं, दुधाची बॉटल आणि हे. आणि आमच्या डॉग्सचं तर सगळं वेगळंच असतं. ते बाहेरचे डॉग्स अजून 4 आहेत. टोटल आमच्याकडे 7 डॉग. टोटल आम्ही 7 डॉग आहे. हे 3 तर आमचं जीव आहे आणि ते पण आता होत चाललेत.